नमस्कार मित्रांनो, आज आपण पारंपरिक पद्धतीने तयार होणारी छिलकेवाली उडीद डाळीच्या वडीची भाजी बघूया। सहसा पावसाळी भाज्या खायला नको म्हणून घरच्या स्त्रिया उन्हाळ्याच्या कडकडत्या उन्हात वेगवेगळ्या डाळींचे वडी तयार करून ठेवायच्या, जेणेकरून कुठलीही भाजी नसताना झटपट तयार होणारी अशी वडीची भाजी करून खायला सोपं। सोबतच लहान मुलांनाही सगळ्या डाळींचे तत्वही मिळतात। या उडीद डाळीच्या वड्या आहेत ज्या माझ्या सासूने तयार करून मला पाठवलेले आहेत आणि आज आपण त्यांच्याचद्वारे साध्या सोप्या पद्धतीने तयार होणारी रुचकर आणि चविष्ट अशी उडीद डाळीच्या वडीची भाजी बघूया। ही उडदाच्या डाळीची वडी आहे। छिलकाची उडदाची डाळ ही उन्हाळ्यामध्ये बनवतात। ही रात्री भिजू टाकून ठेवतात, सकाळी धुतात, त्याला वाटतात, वाटून झाल्यानंतर मग त्याची वडी करतात। आता याची आपण भाजी बनवू। आता गॅस पेटवूया, कढई ठेवूया। आता तेल तापायला लागलं, आता कांदा सोडूया। आता थोडं जिरं सोडूया। आता कांदा थोडा नरम झाला, अद्रक लसणाची पेस्ट टाकूया। धनिया पावडर, हळदी पावडर, मिरची पावडर, थोडासा सूरज मसाला, टमाटर टाकूया। थोडं पाणी टाकूया। कढीपत्ता टाकूया। आता थोडा वेळ झाकून ठेवायचं। आता बघूया, आता वडी टाकूया। मीठ टाकूया।
थोडा वेळ झाकून ठेवूया. आता पाणी टाकूया. अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे. ह्या वड्या पौष्टिक होतात, डब्याला न्यायला, डब्यावर द्यायला छान असतात. आता 10 मिनिटं झाले, आता बघूया. थोडा वेळ राहू देऊया. 10 मिनिटं झालेले आहे. तर आपली भाजी झालेली आहे. झालं ना. आता आपण कोथिंबीर टाकूया. अशा प्रकारे आपली वडीची भाजी, ही आपली भाजी तयार झालेली आहे. आता अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी पाहायला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.